सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरिबांचे संसार वाहून गेले. या प्रकारास ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा जबाबदार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्या सर्वांना ठाणे महानगरपालिकेनं तातडीची मदत म्हणून 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर, कळवा पूर्व, मुंब्रा कौसा आणि दिवा आदी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्या. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांचे धान्य, अंथरूण, पांघरूण, कपडा लत्ता वाहून गेला. पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठाण यांनी काल भेट दिली. कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. तसंच पाण्यात अडकलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी नेलं. याबाबत शानू पठाण यांनी या नुकसानीस ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं. योग्य रीतीनं नालेसफाई केली असती तर नाले तुंबलेच नसते. आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आलेत. आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झालाय. त्यामुळेच ठाणे महापालिकेनं तात्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. ठाणे महानगर पालिका के जितना भी क्षेत्र है, थाना, कलवा, मुमरा, दीवा, जिन परिसरों में, स्लमों में पानी भरा है, महानगर पालिका और प्रशासन को सभी को तुरंत 50,000 रुपये का मुआवजा देना चाहिए। उनको राहत मिल सके ताकि जिनकी ज़रूरत के सामान जैसे कि राशन, गद्दे, पूरे जो उनकी यूज़ की ताबड़तोड़ जो चीज़ें थी वो खराब हो गई है, जो बह गई है, उनको राहत मिल सके। यही सबसे बड़ी मांगनी है और तुरंत रूप में महानगर पालिका को पहला कदम यही करना चाहिए। दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज केईएम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुर्दैवानं दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्यानं अनेक गोविंदा जखमी होतात. गेली 29 वर्षांपेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे 1 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे 95 गोविंदांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यापैकी अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांचं देखील कौतुक आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं. आज 7 गोविंदा खेळाडू हे केएम रुग्णालयात हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक यांनी अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदांचा आत्मविश्वास कधीच ढळत नसल्याचं सांगितलं. उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये, आपण कायम त्यांच्या पाठीशी उभं राहू असंही सांगितलं. गोविंदांचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट लाडकी सून योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू सुनांचा सन्मानही केला जाणार आहे. सासू आणि सुनांचे विळ्याभोपळ्याचं नातं पूर्वापार चालत आलं. हे नातं सुधारून घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी शिवसेना शाखा आणि कार्यालयांमार्फत केली जाणार आहे असं शिंदे यांनी सांगितलं. प्रत्येक घरात लाडकी मुलगी असते, मात्र सून लाडकी असतेच असं नाही. अनेक सुनांना सासरी छळ सहन करावा लागतो. अशा अन्यायग्रस्त सुनांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर अशा सुनांनी न घाबरता संपर्क साधावा. समुपदेशनानं सासू सून संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा उपयोग न झाल्यास आहेच शिवसेना स्टाईल असं शिंदे यांनी सांगितलं. ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार असून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेच्या
अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 8828862288 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. गणेशोत्सवाला मोठी परंपरा तर नवरात्र उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं जनजागृतीचं मोठं कार्य करत असतात. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथांवर गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी, तसंच त्यासाठी कोणतेही मंडप भाडं आकारलं जाऊ नये अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या विनंतीला मान देत ठाणे महापालिका प्रशासनानं दोन्ही सणांना मंडळांकडून भाडे न आकारण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मंडळांना आता दिलासा मिळालाय. दरवर्षी असंख्य गणेश मंडळं आणि नवरात्रोत्सव मंडळं आपापल्या परिसरात उत्साहात, भक्तिभावाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतात. ही मंडळं फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात, तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम, समाजसेवा, रक्तदान शिबिरं, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात. या मंडळांचा सहभाग महापालिकेच्या विविध उपक्रमातही मोलाचा असतो. ही मंडळं ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात, त्यामागे प्रचंड मेहनत, वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो. परंतु त्या निधीतूनच मंडप भाडं, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं. ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिलं, त्यांना महापालिकेनेही आर्थिक दिलासा द्यावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडप भाडं पूर्णपणे माफ करण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्रावर आयुक्तांच्या परवानगीने ठाणे महापालिकेने आता गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी ठाण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी आणि त्यासाठी कोणताही मंडप भाडा आकारलं जाणार नसल्याचा निर्णय घेतलाय.